नमस्कार मंडळी, स्वागत चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, नवरात्रीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तर पहा, या दिवशी आपल्याला अष्टमी व नवमीपर्यंत आपल्याला घरामध्ये अशा कोणत्या भाज्या खाऊ नयेत व ह्या भाज्या खाल्ल्यानंतर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण व्हायला लागतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दुःख संकट याने घेरले जाते. तर पहा, नवरात्री दरम्यान अष्टमी नवमी तिथीच्या दिवशी कन्यापूजन केल्यास आपल्याला योग्य ते लाभ मिळत असतो. घरामध्ये शांतता निर्माण होते. या पूजनेमुळे माँ दुर्गा प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना सुख समृद्धीचे आशीर्वाद प्रदान करत असते. अष्टमी व नवमीच्या दिवशी आपल्या इच्छेप्रमाणे गोरगरिबांना दान नक्की करावे. तर पहा, अत्यंत दिवस शुभ मानला जातो, कारण अष्टमी नवमीच्या दिवशी आपल्याला गोरगरिबांना दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याचे, कपडे असेल, आर्थिक दान असेल किंवा तुम्ही हे दानधर्म केल्याने माता अंबा प्रसन्न होऊन भक्ताची सर्व मनोकामना पूर्ण करत असतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीला सौभाग्याचे अलंकार म्हणजेच कुंकू, बांगड्या, जोडवी, काजळ, नथ आणि इतर वस्तू दान देणे अतिशय शुभ मानले जाते. तर पहा, या दिवशी आपल्याला अजिबात कोणत्या चुकूनही भाज्या खायच्या नाहीत व त्या भाज्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊयात. शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अष्टमी व नवमीला सौभाग्याचे अलंकार म्हणजेच कुंकू, बांगड्या, जोडवी, काजळ, नथ आणि इतर वस्तू दान करणे अतिशय शुभ व फलदायी मानले गेलेले आहेत. नवरात्रीच्या अष्टमी व नवमी तिथीला माँ दुर्गेला जलाभिषेक नक्की करावा. यामुळे तुमच्या घरामध्ये धनलाभ होतो. त्याचबरोबर घरात पैसा खिळू लागतो आणि घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही. या दिवशी अत्तर मिश्रित सुगंधी पाण्याने माँ दुर्गेचा अभिषेक करायला हवा. नवरात्रामध्ये अष्टमी व नवमी तिथीला माँ दुर्गेला अभिषेक केल्याने धनलाभ होतो. घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते व त्याच पद्धतीने तुम्ही नवरात्रीमध्ये अष्टमी व नवमीला, तर पहा, अष्टमी आलेली आहे 16 एप्रिल आणि नवमी आलेली आहे 17 एप्रिल व जी 17 एप्रिल आहे त्या दिवशी रामनवमी सुद्धा आहे. तर या दिवशी तुम्ही श्रीराम या जपाची एक जपमाळ तुम्ही 108 वेळा म्हणजे एक जपमाळ करू शकता व त्याच पद्धतीने दुर्गा मातेचा जो बीज मंत्र आहे तो नक्की म्हणावा, एक जपमाळ नक्की करावा. त्याचबरोबर आपली जी कुलदेवता आहे त्यांची सेवा व उपाय व एक जपमाळ तुम्ही करावा. तर पहा, असं म्हटलं गेलेलं आहे की जोपर्यंत आपण कुलदेवतेची सेवा करत नाही तोपर्यंत आपल्याला योग्य ते फळ मिळत नाही. कोणत्याही देवाची पूजा करण्या अगोदर आपल्या कुलदेवतेची सेवा व उपाय व उपासना नक्की करावी, नामस्मरण करावे. त्यामुळे घरामध्ये अखंड स्वरूपात महालक्ष्मी राहत असते व घरामध्ये पैशाला बरकत येत असते. तर पहा, या दिवशी तुम्हाला महिषासूर मर्दिनी अथवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. असा पाठ केल्याने माँ दुर्गा भक्तावर प्रसन्न होत असते आणि तुम्हाला कृपा आशीर्वाद देखील मिळत असते. व त्याचबरोबर अष्टमी व नवमीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. असं केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो व जे घरातलं दुर्भाग्य ते दूर होत असते. अष्टमी व नवमीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर गाय असेल, शाळेत गाय असेल तर गाईला तुम्ही गुळपोळीचा नैवेद्य आवर्जून खाऊ घालावा. कारण ज्या गाईच्या आशीर्वाद तुम्हाला लाभल्याने 33 कोटी देव आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. म्हणून या दिवशी आपल्याला घरामध्ये अशा भाज्या चुकूनही खायच्या नाहीत. कारण हा जो 9 दिवस आहे, अष्टमी नवमी आहे, हा अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे, शुभ तिथी मानली गेलेली आहे. म्हणून जर आपण ह्या चुकूनही भाज्या जर आपण घरामध्ये खाल्ल्या किंवा ही जी भाजी आहे चुकूनही आपण घरामध्ये कापली तर आपल्या घरामध्ये संकट घेरले जाईल व घरामध्ये दुःख, संकट, आजार या सगळ्या गोष्टी पसरू लागतात. पत्नीमध्ये वादसुद्धा व्हायला लागतात. चला तर जाणून घेऊया कोणती भाजी आहे ती. तर पहा, सर्वात प्रथम म्हणजे वांग. तर पहा, चुकूनही तुम्हाला वांग्याची जी भाजी आहे ती करायची नाही. कारण वांग हे द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा खाल्ले जात नाही. ज्या दिवशी एकादशी असली व त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर भाजी बनवायची असली तर चुकूनही वांग्याची भाजी बनवू नका. तर पहा, दुसरी म्हणजे मांसाहार जो पदार्थ आहे, अंडी, मच्छी किंवा असे काही मांसाहार पदार्थ असतात
हे चुकूनही तुम्हाला या अष्टमी व नवमी चैत्र महिना आहे, या महिन्यात तुम्हाला चुकूनही भाजी खायची नाही. चुकूनही तुम्हाला जे लिंबू आहे ते कापायचं सुद्धा नाही, किंवा या 9 दिवसात तुम्हाला लिंबू सरबत करून पियायचं सुद्धा नाही. कारण लिंबूमध्ये जास्त देवीला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही चुकूनही लिंबाचा वापर करू नका. असा हा जे भाज्या आहे तुम्ही या दिवशी करू नका. व जितकी सेवा होईल आपल्या कुलदेवतेची, आपल्या घरामध्ये संकटाने घेरलेलं असेल तर संकट दूर होते, दुःख दूर होत असते. म्हणून तुम्ही जेवढी उपासना व सेवा होईल तर या चैत्र महिन्यात तेवढी दुर्गा देवीची, त्याचबरोबर आपली कुलदेवतेची सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.